ज्याने 2 उत्कृष्ट षटक टाकली आणि त्या 2 उत्कृष्ट षटकामध्ये आपण जर बघितला तर 9 धावा दिल्या आणि 2 गड्यांना माघारी पाठवला, तो या मॅच मधला सामनावीराचा मानकरी आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. विनंती करतोय सलामीची जोडी लकी ग्रुप आपण लगेच पाठवून द्यायची आहे. लकी ग्रुप आपण सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. आणि आपला 12वा खेळाडू हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवून द्या. अजिबात विलंब लावू नका, त्वरित आपण 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. तोपर्यंत एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी जाऊया. DJ यश. जोडी आपण पाठवायची आहे. लकी ग्रुप साखरच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लगेच पाठवा. आणि राज फालके यांना विनंती करतोय आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे मानकरला, ज्याने 2 षटकं टाकली, 9 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना माघारी पाठवलं आणि त्याला आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. सचिन राऊत पुरस्कृत नागाव संघाचा मानकर राहुल मानकर या खेळाडूंनी या सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे. मी लकी ग्रुपच्या कॅप्टनला व्यवस्थापकाला विनंती करतोय आपण थोडंसं विलंब करत आहात. दोन्ही संघ एकाच गावातले आहेत, अगदी मैत्रीपूर्ण सामना असं या ठिकाणी होईल, तरी विलंब करू नका. आपण सलामीची जोडी लगेच पाठवा. आणि 12वा खेळाडू हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या खेळाडूंची नावं या यूट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या 185 देशामध्ये आपला जर कोणी तिकडे चाहता असेल तर त्या ठिकाणी मॅच बघत असेल तर त्याच्यापर्यंत पोचू शकतोय आणि आपली प्रसिद्धी या यूट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या जगापर्यंत पोचते. आणि त्यासाठी हे नाव खूप महत्त्वाचं आहे. आपलं नाव जर कमवायचं असेल तर एका खेळाच्या माध्यमातून आपण ते कमवू शकतो आणि प्रसिद्ध करू शकतोय. त्यामुळे मी साखरच्या संघाला, दोन्ही संघांना विनंती करतो आपला प्रत्येकाचा एक 12वा खेळाडू आपण इकडे पाठवून द्यायचा आहे, जे ते राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती आजची दुसरा दिवस, दुसरा मॅच सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण इकडे बघतोय अक्षीचं, आणि त्यावरती आपण आजचा मॅच सुरू आहे. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती ज्यांनी राज्य केले ते म्हणजे राजा शिवछत्रपती, आणि त्यांच्या नावाने या क्रीडांगणाला नाव दिलेलं आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अक्षी. स्वराज्य अक्षी यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. या क्रीडांगणावरती आपण जर बऱ्याच वर्ष पाहिला तर कबड्डीच्या मॅचेस, कबड्डीची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली होती. गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठ्या कबड्डीच्या स्पर्धा, जिल्हास्तरीय कबड्डीची स्पर्धा या क्रीडांगणावरती होती आणि मी स्वतः त्या कबड्डीला या ठिकाणी समालोचक म्हणून आलो होतो. संजय पोईलकर सर आणि मी संजय म्हात्रे धोकोडे इथून त्या दोन्ही वर्ष समालोचन केलं होतं. आणि यावर्षी या ठिकाणी स्वराज्य अक्षीच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा भरवली गेली आणि आजची ही दुसरा दिवस, अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री अण्णा नाईकांना यांच्या माध्यमातून श्रीफळ वाढवला होता. सो रश्मीताई रवींद्र पाटील विद्यमान सरपंचा साक्षी अक्षी ग्रामपंचायत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवला होता. या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, तिन्ही चषक, जे भव्य दिव्य असे चषक आपण बघतोय ते तिन्ही चषक आणि तब्बल प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपये जे पारितोषिक श्री वैभव विजय पोल सामाजिक कार्यकर्ते अलिबाग तालुका यांच्या माध्यमातून आलेले आहे, ते सुद्धा उपस्थित होते. रश्विन गुरव तसेच समीर म्हात्रे विद्यमान सदस्य अक्षी ग्रामपंचायत, त्यानंतर मिर्जा नाईक, रवींद्रजी पाटील आणि अभिजीतजी वालंज आणि तमाम ग्रामस्थ आणि आयोजक यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आपण पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि त्या कालच्या दिवसाची सुरुवात आपण पाहिली होती.
आजचा दुसरा दिवस दुसरा मॅच पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू फुल टॉस सरळ मिड ऑफ वरून काढलाय चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेला सुंदर फिल्डिंग होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि त्यांनी चेंडू पकडलाय फील्ड केलाय तोपर्यंत एक धाव मिळतोय ती दर्शनला दर्शन पेरेकर आणि दिनेश नाकवा ही जोडी मैदानात असेल ती अर्थात आपण बघतोय लकी ग्रुप साखर या संघाची लकी ग्रुप साखर बॅटिंग करतोय आणि त्याला फिल्डिंग करतोय तो प्रदीप स्फोट साखर संघाचा रोनित नाकवा गोलंदाजी मार्क वरती उंचपुरा असा रोनित नाकवा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले आहे 30 गजचा दायरा आहे आणि त्यामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावलेला आहे एक शॉर्ट पॉइंट एक शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट आणि एक फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आहे असं जे आपण क्षेत्ररक्षण बघतोय 30 गजच्या दायऱ्यामधलं क्षेत्ररक्षण आणि त्याच वेळेला दुसरा चेंडू अत्यंत चांगला चेंडू होता डॉट जातोय चेंडू दुसऱ्या चेंडूवरती कोणती धाव येत नाही जेथे आपण बोलतोय रोहित नाकवा गोलंदाजी मार्क वरती खूप चांगली उंची त्याला लाभलेली आहे आणि त्याच्या उंचीच्या माध्यमातून तो खूप चांगली गोलंदाजी करतोय स्ट्राइक वरती आता फलंदाज आपण बघतोय दिनेश नाकवा एक चेंडूचा सामना केलाय दुसरा चेंडू रोनितचा यावेळेस हवेत होता शॉर्ट कव्हर वरती क्षेत्ररक्षक वन बाउन्स फील्ड करतोय आणि त्याच वेळेला फलंदाज रनआउटच्या रूपात या ठिकाणी दिनेश नाकवा बॅक टू द पॅव्हिलियन मोठा विकेट जातो या ठिकाणी आपण बघतोय सलामबीर या ठिकाणी आला होता आणि दिनेश नाकवा ज्याने 2 चेंडूंचा सामना केला परंतु गोल्डन डक वरती त्याची विकेट जातोय रनआउटच्या रूपात खूप जेथे शॉर्ट कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू वन बाउन्स गेला होता हा खूप खराब निर्णय होता जेथे एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो आपला विकेट गमावतोय आणि एक धाव असताना इथे पहिला गडी बाद होतोय तो लकी ग्रुप साखर या संघाचा लकी ग्रुप साखर विरुद्ध प्रदीप स्फोट साखर हे दोन संघामधली मॅच इकडे सुरू आहे प्रदीप स्फोट साखर हा संघ जर आपण बघितला तर नेहमी ओपनच्या लॉट्स मध्ये ज्याचं नाव नेहमी अलिबाग तालुक्यामध्ये असतो असा प्रदीप स्फोट साखर नवीन फलंदाज येतोय वन डाऊन साठी आलाय यज्ञेश बुरांडे उजव्या हाताचा फलंदाज समोरती गोलंदाजी मार्क वरती रोनित नाकवा तिसरा चेंडू फुल टॉस चेंडू हवेत मात्र मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत नाहीये वन बाउन्स फिल्डिंग केले चांगली परंतु त्याच दरम्यान एक धाव या ठिकाणी यज्ञेश बुरांडे या फलंदाजांनी पूर्ण केले आपलं खातं खोललंय आणि धावसंख्या धावून पोहोचते ती 2 वरती 1-2 अशा स्थितीमध्ये लकी ग्रुप साखर हा संघ आपण पाहतोय 30 गजच्या दायऱ्यामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहिला तर स्क्वेअर लेग वरती आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर असे दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये गॅप मधून चेंडू काढलाय कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंग करतोय बघा क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना जर आपण बघितली तर प्रदीप स्फोट साखर संघाची खूपच चांगली आहे त्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा तो गोलंदाज करतोय आणि त्यामुळे तारीफ करावी लागतील ती रोनित नाकवाची खूपच चांगली गोलंदाजी उंचीचा फायदा त्यानंतर आपण बघतोय खूप ऍक्शन त्याची जर आपण बघितले तर खूपच चांगली ऍक्शन आहे आहा खूप चांगला चेंडू गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय निर्धाव चेंडू दिशी या षटकाची समाप्ती होतोय 3 धावा आणि 1 गडी बाद रनआउटच्या रूपात तो फलंदाज बाद झाला होता एक षटक पूर्ण 3 धावा प्रथम फलंदाजी करताना लकी ग्रुप साखर या संघाची पहिल्या षटकाची समाप्ती झाली आता 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्याच्या बाहेर असणार आहेत दुसऱ्या षटकामध्ये आपण हा नेम आहे कंपल्सरी चेस त्यानंतर प्रत्येक नो चेंडू हा फ्री हिट असणार आहे आणि साधारणतः 340 डिग्रीची जी बाउंड्री लाईन आपण जर बघितली
तर 340 डिग्रीच्या बॉडी लाईनवरती आपल्याला चांगली खेळण्याची मुभा मिळतोय, त्यामुळे खूपच चांगलं क्रीडांगण जे ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नाव आपण या आक्षी गावाने दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि त्या नावाने आपण हे क्रीडांगण आपण बघतोय, खूपच सुंदर जे ते हिरवीगार गालीच्या आणि त्यावरती आपण मातीच्या विकेटवरती ही स्पर्धा खेळवतोय। स्वराज्य आक्षी क्रीडा मंडळ यांच्या वतीने षटक नंबर 2 प्रगतीपथावरती गोलंदाज आलाय पंकज नाकवा, यावेळेस फ्लिक केलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला, सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत चौकार। डीजे यश खूपच सुंदर गीत या ठिकाणी काल आणि आज आपण ऐकतोय। नाथ साऊंड सर्व्हिस नवेंदर बेली यांचा हा डीजे यशच्या माध्यमातून आज वाजतोय। कालचा दिवस त्यांनी अक्षरशः गाजवला आणि प्रेक्षकांना ताल धरायला लागला होता अगदी गीतावरती। इथे खूपच चांगला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू विकेट कीपरच्या हातात गेलाय, कुठलाही प्रयत्न नाही आहे इथे मोठी फटका मारण्याचा, रूम दिला नव्हता आणि त्याच वेळेला चेंडू डॉट जातोय, चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक आपण बघतोय पंकज नाकवाचा, तिसरा चेंडू पंकजचा, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस सुंदर फटका फ्लिक केलाय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाला चकून हा आलाय चौकार। विकेटच्या पाठीमागे अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेला काल सुद्धा प्रकाश हालेकानांनी खूप चांगल्या धावा जमवल्या होत्या, त्याचे स्ट्रोक सुद्धा अशाच पद्धतीचे होते अगदी, आणि त्यामुळे त्यांनी दीर्घ स्ट्रोक सुद्धा कालच्या दिवसात प्रकाश हालेकाने खेळला होता आणि त्याचीच कॉपी आपण बघतोय या ठिकाणी। सुंदर बॅटिंग करतोय तो फलंदाज दर्शन पेरेकर, 2 चौकार त्यांनी लावलेत आणि 5 चेंडूंचा सामना करताना 10 धावा जमवल्यात त्या दर्शन पेरेकरने। लकी ग्रुप साखर या संघासाठी तो बॅटिंग करतोय आणि खूपच चांगली बॅटिंग होतोय, धावसंख्या एकूण धावफलकावरती लागले ते 11 धावा, 1 बाद 11 अशा स्थितीमध्ये लकी ग्रुप साखर हा संघ। इथे चांगला फटका सरळ मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू येतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघा, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चेंडूच्या पाठलाग केला आणि त्याला चेंडूला आतमध्ये खेचून आणला। तारीफ बनतीये या क्षेत्ररक्षकाची ज्याचं नाव आहे अमन। अमन याचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं, मिडान वर्षी तो धावत आला चेंडूच्या पाठीमागे आणि त्याने इथे 2 धावा रोखल्यात। ह्या धावा रोखलेल्या धावा खूप महत्त्वाच्या असतात, शेवटच्या क्षणावरती ती खूप उपयुक्त धावसंख्या असते। याच्या वेळेस एक स्लिप घेतलाय बघा, शॉर्ट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक होता त्याला स्लिपमध्ये उभा केलाय। इथे फुल टॉस दिलाय, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू येतोय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, सुंदर फिल्डिंग करतोय, थ्रो केलाय, मात्र त्याच दरम्यान दुसरी धाव पूर्ण करतोय दर्शन पेरेकर आणि त्याचा साथी फलंदाज यज्ञेश बुरांडे यांच्या माध्यमातून 2 धावा येतात। धावसंख्या एकूण वाढतोय ती 15 वरती, 1 बाद 15 दुसरं षटक सुरू आहे जेथे 5 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत आणि एकूण 12 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या आहेत पंकज नाकवाने। अंतिम चेंडू यावेळेस अगदी बुंद्यात टाकला होता, खोलात टाकला होता आणि या चेंडूवरती कुठलंही उत्तर नाहीये बघा, बॅट अगदी उशिरा निघतोय। विकेट कीपरची तारीफ बनतोय त्या ठिकाणी, कारण खूपच चांगले विकेट कीपिंग केले त्याने। षटक समाप्त होते या निर्धाव चेंडूनिशी, दुसरं षटक समाप्त। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 7.5 धावसंख्येच्या गतीने 15 धावा धावफलकावरती लागल्यात। जे ते पहिले षटक टाकलं होतं रोहित नाकवाने, त्याने धावा खर्च केल्या 3 आणि इथे मात्र 12 धावा खर्च केल्यात। कोणताही विकेट नावावरती नाही आहे, परंतु रनआउटची विकेट या ठिकाणी गमावली होती। षटक नंबर 3 पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय रोहित नाकवा, त्याचं वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय। पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी खूपच चांगलं, 3 धावांचं खर्च केलं होतं आणि त्यामुळे कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय। हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो बघा, 3 धावा खर्च केल्यात आणि त्यालाच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करणे हे खूप गरजेचं असतं आणि ते इथे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या कॅप्टनला या ठिकाणी
खूपच तारीफ करावी लागेल. आणि त्याच वेळेला त्रिफाला उद्ध्वस्त फलंदाज या ठिकाणी यज्ञेश बुरांडे बॅक टू द पॅव्हलियन. आणि त्याच वेळेला यज्ञेश बुरांडे हा बादून परतलाय. दुसरा फलंदाज परततोय तो लकी ग्रुप साखर या संघाचा. लकी ग्रुप साखर या संघाने आपण जर पहिला प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकला, अर्थात प्रदीप सूट साखर संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 50 धावापर्यंत रोखू. आणि त्याच्या पद्धतीची त्यांच्याकडे गोलंदाज आहे. त्यांनी सांगितले 3 प्रमुख गोलंदाजाकडे आमची जबाबदारी आहे आणि ते दाखवतात. बघा, पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 चेंडूमध्ये 2 विकेट आणि धावा आहेत त्या फक्त 15 धावा. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनने सुद्धा सांगितलं होतं की 60 धावापर्यंत तरी मजर मारू जर आमचा एक फलंदाज अगदी शेवटपर्यंत टिकला तर. ही कामगिरी त्या फलंदाजाच्या वरती अवलंबून आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय अनिकेत नाकवा, जे ते एका बाजूला अगदी सातत्याने चांगली बॅटिंग केली. 2 चौकारनेसे त्यांनी एकूण धावा जमवल्यात. त्या 14 धावावरती दर्शन पेरेकर करतोय. आणि दर्शन पेरेकर जोपर्यंत जर मैदानात आहे तोपर्यंत धावा बनवू शकतात हे कॅप्टन लकीचं सांगतोय. आणि दर्शन पेरेकरवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. त्याला साथ देण्यासाठी आलाय अनिकेत नाकवा. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातून पहिला चेंडू येतोय. अनिकेत नाकवा स्ट्राईक वरती असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पांगवलेली आपण बघतोय. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि 1 पॉइंट क्षेत्ररक्षक नजदीकी क्षेत्रामध्ये. इथे खूपच चांगला चेंडू गुल्ला स्पॉटवरून पडल्यानंतर चेंडू मातीच्या विकेटवरती राईज झालेला बघतोय. सरळ विकेट किपर पंकज नाकवाच्या हातात गेलाय. पंकज नाकवा हे नाव खूप प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेटमध्ये. कित्येकदा टीम ओनर म्हणून त्यांनी कामगिरी खूप साखर गावासाठी केलेली आहे. असे पंकज नाकवा विकेट किपरच्या रूपात आपण बघतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण बघतोय अनिकेत नाकवाला. शॉट ऑफ लेन चेंडू होता, सरळ उडवलाय कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आणि त्याच वेळेला चांगला फिल्डिंग होतोय. थ्रो आलाय आणि त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी अनिकेत नाकवाच्या बॅटमधून येतात. 2 धावेनी धावसंख्या आता मात्र पुढे सरकतोय. ती 17 वरती पोहोचले. बराच वेळ आपण बघतोय धावसंख्या जिथे 3 चेंडू डॉट गेले होते लागोपाठचे आणि स्कोर अगदी थांबला होता, तिथे या चेंडूवरती धाव येतोय आणि ती 17 वरती पोहोचले. या षटकातून 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा 1 विकेट पेरेकरला या ठिकाणी आपण बघतोय. इथे आडव्या बॅटने खेळायचं होता. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडू फील्ड करतोय गोलंदाज, अर्थात त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय रोनित नाकवा फिल्डिंग करतोय. आणि धावसंख्या 1 ने 18 वरती पोहोचलेली आपण बघतोय. 2 बाद 18 अशा स्थितीमध्ये लकी ग्रुप साखर हा संघ आहे. पंच आपण बघतोय मेन पंचाच्या भूमिकेत मात्रे सर आणि लेग पंचाच्या भूमिकेत पिटकूर सर काल आणि आज या ठिकाणी या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कामगिरी बजावताना. अत्यंत सुंदर खोलवरचा चेंडू होता, त्याला खोदून काढला अक्षरशः डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवलाय तो फलंदाज सलामीर दर्शन पेरेकरने. दर्शन पेरेकरची धावसंख्या या दरम्यान तर आपण बघतोय ती 19 वरती जातोय आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी आहे ती 20 वरती. 20 धावसंख्येमध्ये दर्शन पेरेकर 16 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे जर लकी ग्रुपच्या कॅप्टनने सांगितलं होतं दर्शन पेरेकर जर शेवटपर्यंत राहिला तर आम्ही 60 धावापर्यंत तरी मजर मारू शकतोय आणि त्या पद्धतीची तो बॅटिंग करतोय. बघा, एकाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवल्यानंतर ती जबाबदारी पेलणे हे खूप महत्वाचं आहे. दर्शन पेरेकर अगदी 360 डिग्रीमध्ये खेळतोय. मागचे फटके आपण बघितले ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी चांगले फटके बघितले, परंतु तो एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा चांगला फटका खेळू शकतोय. म्हणजे 360 डिग्रीमध्ये वळून खेळणारा हा एक जबरदस्त फलंदाज दर्शन पेरेकर. इथे फ्लॅग केलाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार.
मैदानात गेलेला आपण बघतोय जिथे 3 षटकानंतर आपण पाणी या ठिकाणी मैदानात नेतोय. खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी हीट वाढत चाललेली आहे. जरी आपण समुद्री किनारी असलो तरी सुद्धा हीट खूप आहे. अगदी हिरवगार गालीचा आहे मैदानावरती आणि त्यावरती आपण आजची मॅच खेळतोय. अक्षी गाव जर बघितलं तर पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचं गाव असणार आहे जे अलिबागपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर दूरवरती आहे. रेवदंड्यापासून जर आपण बघितला तर साधारणतः 12 ते 13 किलोमीटरच्या दूरवरती असणारे हे अक्षी गाव समुद्राच्या अगदी बाजूला म्हणजे किनारपट्टीवरती असणारे गाव आहे आणि त्यामुळे पर्यटक हे खूप प्रमाणात येतात आणि व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी असणारी वस्ती इथले लोक या व्यवसायावरती खूप चांगला भर देऊन आहेत आणि त्यामुळे आजची जी स्पर्धा आपण बघतोय ती शनिवार रविवार आणि शुक्रवारच्या मध्ये नाही आहे तर ती आपण सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारच्या अशामध्ये या दिवसामध्ये केलतोय जिथे पर्यटकांना या ठिकाणी चांगला वाव आहे आणि त्यामुळे व्यवसाय सांभाळून या ठिकाणी मॅच खेळण्याचा प्रयत्न या गाव करतोय. हे खूप महत्त्वाचं आहे कारण व्यवसाय धंदा नोकरी ही सर्व सांभाळून जर आपण क्रिकेट किंवा कबड्डी प्रत्येक खेळ खेळलो तर आपला विकास नक्की होऊ शकतोय आणि हे अक्षी गावाने दाखवून दिले. बघा या गावाची परंपरा आहे कबड्डी आणि परंपरा त्यांनी कित्येक वर्ष जपलेली आहे. अक्षी गावाचं नाव हे अख्ख्या रायगडवर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे कबड्डी क्षेत्रामध्ये आणि त्यामध्ये आपण आज क्रिकेटची स्पर्धा खेळवतोय. हे सर्व कामधंदे आणि व्यवसाय सांभाळून हे गाव करत असतो आणि त्यांच्या सरपंचा अर्थात रश्मीताई रवींद्र पाटील या त्या माध्यमातून त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगत असतात की आपले सर्व व्यावसायिक सांभाळून जर तुम्ही क्रिकेट केलात तर माझी साथ तुम्हाला असणार आहे. आणि काल त्यांनी उद्घाटनासाठी दिलेला वेळ हा सुद्धा खूप महत्त्वाचा होता. त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा यांचा सुद्धा सल्ला नेहमीच असतो. अण्णांची कारकिर्दी खूप मोठी आहे. बघा पक्षासाठी आणि समाजकार्यासाठी नाईक अण्णांनी दिलेला त्यांचा वय हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या माध्यमातून आवाज गावात एक मोठा कृषी प्रदर्शन मेळावा झाला होता गेल्या वर्षी आणि अण्णा त्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. ती जबाबदारी तेवढ्या दिवस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या मेळाव्याचं नाव आहे आणि त्यामध्ये प्रमुख म्हणून अण्णांनी ती जबाबदारी पेलली होती नाईक अण्णांनी. म्हणून मी त्यांची स्तुती करतोय कारण त्यांचं शेतकरी कामगार पक्षासाठी दिलेलं त्यांचं योगदान आणि गावासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. धावसंख्या आपण बोलतोय पुन्हा एकदा 26 धावा धावफलकावरती लागल्या जेथे चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज योगेश बुरांडे गोलंदाजी मार्कवरती आहे. एक वाईट निसी 2 धावा खर्च करतोय. आतापर्यंत 2 चेंडू निसी या ठिकाणी चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय पॉईंटवरती. लेट कट पद्धतीचा स्ट्रोक आपण बघतोय. स्क्वेअर कट खेळायचा होता बॅटच्या एजला लागून पॉईंटवरती फील्ड होतोय. एक धाव मात्र या ठिकाणी दर्शन पेरेकर पूर्ण करतोय. दर्शन पेरेकरची बॅटिंग आपण बघतोय अगदी चहू बाजूला तो बॅटिंग करतोय आणि अजून सुद्धा विकेटवरती आहे. एका बाजूने विकेट गेल्यात परंतु एक बाजू लावून ठेवले ती दर्शन पेरेकरने आपल्या संघासाठी अर्थात लकी ग्रुप साखर संघासाठी. इथे मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू सरळ विकेट किपर पंकज नाकवाच्या हातात जाऊन विसावलाय. षटक सुरू आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय 4थं षटक सुरू आहे. आतापर्यंत चेंडू संपलेत. या षटकातून 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू स्लोवर वन ऑफ कटर होता. चेंडू पुन्हा एकदा पंकजच्या हातात गेलाय. कोणती धाव येत नाही. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जातात. या षटकातून आतापर्यंत आपण बघतोय ते 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज योगेश बुरांडेने. रोहित नाकवा पंकज नाकवा रोहित नाकवा आणि त्यानंतर आपण बघतोय योगेश बुरांडे असे 4 प्रमुख गोलंदाज. लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकलेत. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. योगेश बुरांडेचं अत्यंत जबरदस्त आणि कंजूस षटक ज्याने 3 धावा खर्च केल्या. बघा पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. अत्यंत उत्तम गोलंदाजी जे ते प्रदीप स्पोर्ट साखर संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत 27 या धावसंख्येवरती रोखलेला आहे. अंतिम स्लॉग गोलसाठी गोलंदाजी मार्कवरती एक तरुण तडफदार गोलंदाज येतोय अमन नाकवा. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अमन नाकवा एक तरुण वयामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती जोडला जातोय. अमन नाकवा हे नाव आहे. साखर गावचा हा सुपुत्र प्रदीप सोट
साखर या संघासाठी खेळतोय. अमन नाकवा अंतिम चेंडू घेऊन अंतिम षटक घेऊन येतोय. समोर ती असणार आहे सलामवीर दर्शन पेरेकर. दर्शनला मात्र या षटकामध्ये थोडीशी आक्रमकता करावी लागेल, कारण त्याच्या कॅप्टननी सांगितलं होतं आम्ही 60 पर्यंत मजल मारू, परंतु या षटकामध्ये साधारणतः 25 तरी जास्त धावा येणे खूप गरजेचं आहे, कारण 50च्या वरती तरी आपण मजल मारू शकता, परंतु 25 धावा तरी यायला पाहिजे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक अमन नाकवाचं सुरू होतोय. फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंट असं क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये, आणि संपूर्ण फिल्डिंग जर आपण बघितलं तर शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. एक आपण क्षेत्ररक्षक आपण बघतो वाईडिश मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, आणि त्याच दरम्यान गोलंदाज पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि या मॅचमधला या इनिंगमधला हा दुसरा वाईड येतोय. मला वाटतंय आतापर्यंतचा दुसरा वाईड. चौथ्या षटकामध्ये एक वाईड आला होता, परंतु अगदी खूपच चांगली गोलंदाजी. एकूण जर आपण बघतोय तर 5व्या षटकापर्यंत फक्त दुसरा चेंडू वाईड येतोय. यावर्षी एक रेकॉर्ड झाला होता अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये, सलग 9 चेंडू वाईड टाकण्याचा रेकॉर्ड याच वर्षी झाला होता, आणि तो रहाटलेच्या क्रीडांगणावरती यावर्षी झाला. साधारणतः 20 वर्षानंतर हा रेकॉर्ड झालेला बघतोय. पूर्वी मी ज्यावेळेस समालोचन करायचो 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस हा एक रेकॉर्ड माझ्या लक्षात होता, आणि मग कुठेतरी झाला असेल, पण माझ्या माहितीपर्यंत हा 20 वर्षानंतर मी असताना झालेला रेकॉर्ड, 9 सलग चेंडू नो टाकण्याचा रेकॉर्ड. इथे चेंडूला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक खूप चांगला फिल्डिंग करतो त्या ठिकाणी, अगदी हवेत जंप मारून चेंडूला त्यांनी रोखलंय. 2 धावा पूर्ण केल्यात. या ठिकाणी दर्शन पेरेकर बघा पहिल्यापासून तो शेवटपर्यंत खेळतोय आणि आपल्या संघासाठी धावसंख्या जमवतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात, जे ते 60 धावांचं आव्हान ठेवेल असं वाटत होतं कॅप्टनला, परंतु एका बाजूने विकेट गेल्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू आहे. पंच या ठिकाणी पुन्हा एकदा वळतात. वाईड दिलेला आहे पंचांनी. मात्रे सर या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय, आणि वाईड दुसरा वाईड येतो या षटकातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय, ती 31 वरती पोहोचलेली आहे. या षटकातून आतापर्यंत चेंडू संपले ते 2 चेंडू, 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी असेल. इथे दर्शनने सुंदर फटका केलाय. गॅप मधून चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर लॉग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौका. स्ट्रोक जर आपण बघितले तर खूप चांगले आहेत, आणि अगदी चौ बाजूला तो बॅटिंग करतोय. चौ बाजूला त्यांनी धावा खोऱ्याने जमवल्यात, आणि त्या धावसंख्या एकूण आहे ती 35 वरती. यावेळेस स्प्रॉड ऑन झालेला दिसतोय. इथे फलंदाज, पंचांचा इशारा अजूनपर्यंत नाही आहे, मेन पंचांचा अर्थात. फलंदाज बाद नाही आहे, कारण विकेट किपरच्या पायाला चेंडू लागला होता आणि तो नंतर एसटी वरती लागला. हे अशा पद्धतीचे आऊट आपण मागे कित्येक वर्षापूर्वी यासीन बघितले होते, कारण विकेट किपर अगदी जवळ असायचा अमोल, आणि त्यावेळेस कधीही पंचांना दिसत नसायचं की अमोलच्या पायाला किंवा हाताला लागून विकेटला लागलाय. हे अगदी डोळ्यात तेल टाकून पाहावं लागायचं. त्या ठिकाणी पंच, लेग पंच राहणे म्हणजे एवढी जबाबदारी असायची. अमोल हा नवखार गावचा खेळाडू होता, परंतु अगदी जबरदस्त विकेट किपर. यावेळेस पहिला षटकार येतोय दर्शन पेरेकरच्या बॅटमधून, स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात, आणि 41 धावामध्ये वाटा त्याचा असेल तो खूपच मोठा.
आणि त्यामध्ये दर्शन पेरेकरची बॅटिंग आपण बघतोय. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधून असेल. दर्शन पेरेकर स्ट्राईकवरती. इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला दर्शन पेरेकर रनआउटच्या रूपात बाद होऊन परतला शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या फक्त 41 या धावसंख्येवरती लकी ग्रुप साखर या संघाला रोखलंय. ते प्रदीप स्पोर्ट साखर या संघाने तारीफ करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाची. शेवटचं षटक थोडंसं महागडं जरूर आलंय परंतु 41 या धावसंख्येवरती रोखलंय ते लकी ग्रुप संघाला. दर्शन पेरेकरनी अफलातून बॅटिंग केली. त्यांनी एकूण 30 धावा जमवल्या. 17 चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकारांची आतषबाजी आपण बघितली दर्शन पेरेकरची आणि 33 धावावरती तो शेवटच्या चेंडूवरती बादून परतलेला आपण बघतोय रनआउटच्या रूपात. परंतु लाजवाब इनिंग तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास त्यांनी सार्थक ठरवला. परंतु दुसऱ्या बाजूला त्याला साथ अजिबात मिळाली नाही आणि त्यामुळे 41 धावसंख्येवरती या ठिकाणी संघ रोखला गेला. कॅप्टनने सांगितलं होतं 60 पर्यंत जाऊ परंतु एक बाजू तो सांभाळले. दुसऱ्या बाजूला मात्र सलग विकेट गेल्या. काही डॉट चेंडू सुद्धा पडले होते आणि त्यामुळे या मॅचमध्ये 41 धावा झाल्यात. 42 धावांची गरज असणार आहे. पुढचा मॅचचा कॉल करतोय परुलपाडा विरुद्ध कौस्तुभ पाटील. नाही माफ करा, विनर अर्थात सचिन राहुल पुरस्कृत नागाव आणि या संघातून जो संघ जिंकेल त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे सचिन राहुल पुरस्कृत नागाव या संघाचा कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी पॅन्डॉलपाशी येऊन थांबायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेक घेणार आहोत. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, लगेच आपण पॅन्डॉलपाशी यायचं आहे. 41 धावा झाल्यात. 42 धावांचं आव्हान घेऊन मैदानात जोडी उतरेल तोपर्यंत आपण जाऊया यासीन मर्चंटच्या साथीने. परंतु एक सुमधुर गीत घेऊन येतोय यश डीजे. हॅलो, धन्यवाद. हॅलो, चालू असलेला सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष लकी ग्रुप साखर या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. आणि प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये लकी ग्रुप साखर या संघाने 41 धावा इथे जोडल्यात आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघासमोर. तत्पूर्वी मित्रांनो, ज्या ज्या दानशूर आणि दिलदार व्यक्तींनी आम्हाला या क्रिकेट स्पर्धेसाठी सरळ हस्ते मदत केलेली आहे त्यांच्या नावांचा इथे उच्चार करणं, उद्घोष करणं माझं कर्तव्य आहे. सर्वात प्रथम ज्यांनी आम्हाला इथे वायफाय प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. श्रीनेट नागाव यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी वायफाय उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेसाठी प्रथम उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक बायसिकल देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आणि ती सायकल पुरस्कृत केलेली आहे ती सन्माननीय विनायक पाटील यांनी. सो विनायक पाटील आपले सुद्धा हार्दिक आभार. उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी पुरस्कृत केलेली उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा सायकल असेल आणि ती पुरस्कृत केलेली आहे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय समीरजी म्हात्रे यांनी. सो समीर म्हात्रेजी आपले सुद्धा हार्दिक आभार. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आणि ही LED TV सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रश्मीन गुरव यांच्या वतीने इथे प्रोव्हाइड केलेली आहे. सो रश्मीन गुरव यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 21,000 रुपये रोख कासामाई रिसोर्ट आक्षी यांच्या वतीने हे पारितोषिक रोख स्वरूपाचं
पुरस्कृत केलेला आहे आणि त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचा चषक अर्थात तिन्ही चषक सन्माननीय वैभवजी विजय पोळ यांच्या वतीने इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, तर मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक असेल 31,000 रुपये रोख आणि पुरस्कर्ते आहेत सन्माननीय विनयजी पुरुषोत्तम कर्वे। विनयजी आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपये कॅश प्राइज रोख स्वरूपाचं पारितोषिक हे पुरस्कृत केलेलं आहे सन्माननीय वैभवजी विजय पोळ यांच्या माध्यमातून। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी सारंग यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, त्यांच्या संपूर्ण संघाने आम्हाला इन्व्हाइट केलं, बसायला आणि बोलायला आम्हाला परमिशन दिली, परवानगी दिली, त्यांचे आभार। आणि वळूया आपण या मैदानाकडे। 42 धावांची गरज आणि पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या समोर सादर करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, पहली गेंद पर एक बहुत ही बढ़िया स्टार्ट मिला है। शानदार चौका, वीरेंद्र सहवाग की याद ताज़ा करता हुआ ये स्ट्रोक, क्योंकि आप सभी जानते हैं कि 2011 के विश्व चषक में जो भारतीय टीम ने यानी हमने जीता था उसमें तकरीबन 5 मरतबा लगातार वीरेंद्र सहवाग ने इसी स्टाइल से शुरुआत की थी। पहली गेंद पर चौका, जी हाँ, इस मरतबा क्रॉस द लाइन खेला है, पुल किया है उस गेंद के ऊपर, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, मिड विकेट में चौकन्ने थे वहां के खिलाड़ी, कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग। ऐसा लगा था पहली नजर में मुझे भी कि ये चौका हो सकता है, मगर वहां के खिलाड़ी की मैं दाद देना चाहूंगा। अपने टीम के लिए 2 रन यहाँ पे सेव किए हैं उन्होंने। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल करते हुए 6 रन स्कोर कार्ड पर लगा दिए हैं। 5 ओवर का ये मुकाबला है और मात्र 42 रन बनाने हैं। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद जाने दिया उसे, अंदाजा सही निकलता हुआ अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है और वाइड का इशारा किया है। देखिए 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है और 30 गज के दायरे में किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है ये हमें देखना होगा और बल्लेबाजों को भी देखना होगा, उसी के तहत यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। गैप को ढूंढा है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दंदन आती हुई ये गोली की रफ्तार से गेंद निकल गई। 4 रन। इस ओवर में अब तक 2 चौके लगा चुके हैं बल्लेबाज रोनित नाखवा। हा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, दिखाते हैं कुछ और करते हैं कुछ और, इस तरह की ये गेंदबाजी दिनेश नाखवा की। दिनेश नाखवा ने इस मरतबा रोनित नाखवा को पूरी तरीके से फंसाया, आंखों में धूल झोंकने में कामयाब रहे। स्लोवर 1 गेंद थी, थोड़ा सा फ्लाइट दिया था, ऑफ स्टंप के बाहर ललचाया। जी, फिर से एक बार ये देखिए, ओहो, रन आउट का सुनहरा मौका और इसी के साथ योगेश बुरांडे गोल्डन डक के शिकार, गोल्डन नहीं बल्कि प्लैटिनम डक के शिकार हो चुके हैं, क्योंकि एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। वो ड्रीम्स क्रिकेट अलीबाग के जरिए से पूरी देश में, पूरी दुनिया में दिखाई जा रही है और उनके सारे टेक्नीशियंस का मैं इस्तकबाल करता हूं, उनका अभिनंदन करना चाहूँगा, उनका आभार व्यक्त करना चाहूँगा, क्योंकि कौस्तुभ पाटिल और अनिरुद्ध वर्धक जो कि ड्रीम्स क्रिकेट के
सर्वे सर्वा है और उसी के साथ परेश पालकर हमारे मास्टर कैमरामैन। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार गेंद को खेला है, मोड़ दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ और एक चौका। पालकर जो देखिए मास्टर कैमरा पर है, वेरी वेलकम परेश। उसी के साथ साइड कैमरा पर हमारे विवेक सीध साइड कैमरा पर है, उसी के साथ ऑनलाइन स्कोरिंग करते हुए लवेश और ऑपरेटर हमारे साहिल कोंडस्कर। इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि बहुत मेहनत करते हैं ये सारे टेक्नीशियंस मैदान के बाहर हम सभी को सुपरिचित करने के लिए, हमारी पहचान बनाने के लिए बहुत ही कारगर साबित होते हैं। और आज जो टेनिस क्रिकेट के सारे खिलाड़ियों को आप देखते हैं कि कितना ग्लोबल या ग्लैमर पैदा हुआ है, वो उन्हीं की वजह से है दोस्तों, तो उन्हें भूलना नहीं चाहिए। आज कृष्णा सातपुते हो, जी हाँ, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 15 रन, 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन आक्षी, और इस विकेट को बनाने के लिए जिन्होंने मेहनत की है उनको कैसे भूल सकते हैं हम, क्योंकि विकेट सबसे इंपॉर्टेंट चीज होती है किसी भी प्रतियोगिता के लिए। और हमारे दोस्त, हमारे मित्र श्रीकांत गुरव, इनका भी मैं स्पेशली बहुत बहुत थैंक्स करना चाहूँगा श्रीकांत को, और उनकी पूरी टीम को मैं धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने इतनी खूबसूरत, बहुत ही शानदार, ये बल्लेबाजों के लिए भी कारगर है, उसी के साथ गेंदबाजों के लिए भी सपोर्टिव विकेट हमें यहाँ पे नजर आ रही है। सो श्रीकांत गुरव एंड टीम, आपका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। मगर इस मरतबा शॉर्ट फाइन लेके बगल के से निकाल दिया, शॉर्ट फाइन लेके फील्डर को चकमा दी थी गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ और एक चौका। और हमारे विराट सके बताएंगे कि छक्के कितने लगे थे अभी तक। 22 छक्के अब तक लगा चुके हैं। बार देखिए ये आता हुआ और एक चौका। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, हेलीकॉप्टर उड़ा दिया है, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर, और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम प्रदीप स्पोर्ट्स साखर को। तादाद में देखने को मिलते हैं। जनार्दन नाकवा, राजन नाकवा, दत्ता नाकवा, इन सभी के रगों में क्रिकेट खून बनकर दौड़ रहा है। उसी के साथ सबसे अच्छा प्लेयर यहाँ से ही निकल के आया था, ये भी मुझे ज़रूर याद आता हुआ। उनका नाम है पराग राउत। क्या कमाल का वो बल्लेबाज था, नज़ाकत और आक्रामकता क्या होती है, उसका जो मिलाप होता है वो क्या होता है, वो हमें देखने को मिला था। लेदर क्रिकेट हो या टेनिस का क्रिकेट हो, क्या कमाल का वो खिलाड़ी खेला करता था। बाएं हाथ का शानदार खिलाड़ी आक्षी से ही निकला था। हालांकि वेल एजुकेटेड होने के बावजूद उन्होंने क्रिकेट के ऊपर बहुत प्यार किया, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर उड़ाया उसे वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद 1 बाउंस, 4 रन।
कि पराग अगर हमें सुनते होगे तो ज़रूर पराग आपका मैं धन्यवाद देना चाहूँगा। आप जैसा बल्लेबाज इसी गांव ने दिया है, पूरे अलीबाग शहर में आपके चर्चे थे, आपका भी एक मकाम था, आपके भी सुनहरे वो दिन थे। हाँ, हाल ही में वो ओमान में है, सर्विस कर रहे हैं, क्योंकि वेल एजुकेटेड, उन्होंने बैलेंस किया, सबसे अच्छा मैसेज दिया कि क्रिकेट और हमारी एजुकेशन किस तरह से बैलेंस की जाती है। एक बहुत ही प्रेरणादायक वो खिला। ओहो, ये खराब गेंद। जी हाँ, ये देखिए, मैं कहा, मेरे कहने से पहले ही अंपायर जी ने नो बॉल करार दिया, क्योंकि देखिए दोस्तों, अंपायर जी के ऊपर होता है और इसका भी एक लॉ में इंक्लूड जो किया हुआ है, मैं बताना चाहूँगा कि बल्लेबाज को अगर चोटिल कर सकते हो उस गेंद से तो आपको नो बॉल करार दिया जाएगा। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 42 रनों की जरूरत कुल मिला के। आहा, इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद, ऑफ कटर गेंद थी, राउंड आर्म एक्शन, राइट आर्म ओवर द विकेट गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ कट हुई, उसे ओवर पिच बनाकर ऑन द राइज खेलने की कोशिश थी बल्लेबाज की। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं रोहिन नाकवा की ये कोशिश थी, मगर टप्पा खाने के बाद गेंद, ये अच्छा हुआ कि गेंद स्टंप के ऊपर से निकल गई, वरना ये खंबा भी उखड़ सकता था। साफ फंस गए थे, इसमें दबा फिर से एक बार चकमा दिया है, फंसाया है, मगर बिल्कुल ये देखिए, पहले ही समझ में आया था कि कैच उनके झोली में नहीं आएगा, क्योंकि वो पोजीशन में नहीं थे। देखिए, आपको गेंद के नीचे जाना होगा, गेंद को देखना होगा, निहारते रहना होगा, जज करना होगा, और उसके लिए दोस्तों प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। और यहाँ पे यही नजर आया, थोड़ी सी सूरज की किरणें भी उसके लिए कारण हो सकती है, मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने फायदा उठाते हुए 3 रन मुकम्मल कर लिए। एक जीवन दान रोनित जैसे बल्लेबाज को आपने दिया है तो आपका हश्र क्या होगा ये आप समझ सकते हो। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। अब यहां से 18 गेंदों में मात्र 10 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य है, वन साइडेड मैच होगा ऐसा लग रहा है, मगर मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, क्रिकेट का खेल गिरगिट की तरह बदलता है, गिरगिट की तरह रंग दिखाता है, और राजनीति की तरह ये खेल खिलता रहता है। तो यहाँ पे कुछ भी हो सकता है, मगर आपको विकेट चटकाने होंगे। देखिए, गेंदबाजी करने वाली टीम को मैं यही मैसेज देना चाहूंगा कि आप अगर विकेट चटकाते हो तो मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो सकता है बल्लेबाजों के ऊपर, मगर कम से कम जल्दी जल्दी यहाँ पे 2-3 विकेट निकालने होंगे। आहा, अच्छी शुरुआत। नए गेंदबाज यज्ञेश, क्या कहने यज्ञेश बुरांडे के, पहली गेंद कर रहे थे मगर सटीक लाइन एंड लेन के साथ सही लंबाई सही दिशा हमें नजर आई, और बल्लेबाज रोनित जो कि सेट बल्लेबाज है उसके बावजूद यहाँ पे चक गए। इस तरह की गेंदबाजी आपको करनी होगी और हर एक कैच को लपकना होगा, हर एक रन को यहाँ पे बचाना होगा। जी हाँ, इस मरतबा लेग स्पिन करने की कोशिश कर रहे थे, स्लोवर वन गेंद थी, मगर बल्लेबाज ने परख लिया था और उसे बहुत ही अच्छे अंदाज में खेला था। डीप कवर की दिशा में जब तक गेंद फील्ड होती, थ्रो करते वहां के खिलाड़ी, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। रोनित के बल्ले से 3 चौके अब तक हमें देखने को मिले हैं। 19 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रोनित खेल रहे हैं। जी हाँ, ये देखिए सेंसिबल क्रिकेट रोनित का, बिल्कुल यहाँ पे अब जल्दबाजी नहीं। ओहो, दूसरा रन, वाह, आंखों आंखों में इशारा, पलक झपकते ही रन चुरा लिया, जैसे कोई आंखों से काजल चुराता है उस तरह से यहाँ पे रन चुरा लिया। चलिए दोस्तों, 4 गेंदें अब तक हो चुकी है और ये फिर से एक बार चौका आता हुआ। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत, मात्र औपचारिकता यहाँ पे बाकी है, ऐसा नजर आता हुआ। जी, बाइक सवार से मेरी गुजारिश होगी जल्द से जल्द। चलिए, धन्यवाद आपका, बहुत बेहद शुक्रिया।
जी हाँ, और इस मैच में जो टीम जीतेगी उनके कैप्टन से मेरी गुजारिश होगी कि जल्द से जल्द आपको प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस करने के लिए आना है। ये याद रखिएगा, किसी भी तरह का वक्त ज़ाया करना इस टूर्नामेंट के लिहाज से सही नहीं होगा। प्लीज़ कोऑपरेटर्स। जी हाँ, अब 1 रन की ज़रूरत। रोनीत थके हुए दिखाई दे रहे हैं। रोनीत के चेहरे पे थकावट महसूस हो रही है। जी हाँ, इसी के साथ ये वाइड के रूप में 1 रन और ये मैच जीत लिया है प्रदीप स्पोर्ट्स साखर ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं, बधाइयाँ।